प्रहार संघटनेचे अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू पाटील आज या ठिकाणी पाहिलं तर आज त्यांच्या बेमुदत आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि गेल्या 6 दिवसापासून पाहिलं तर संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, दिव्यांगांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील। महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या पाठीमागं सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे आणि या सरकारनं सत्तेमध्ये येण्यापूर्वी संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना कसं असं आश्वासन दिलं होतं, मात्र शासनाने ते आश्वासन पाळलेलं नाहीये। त्यामुळं आज बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व लिंबागणेश पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकरी पुत्र या ठिकाणी निदर्शने करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करत आहोत की काल त्यांना उलट्याचा त्रास झालेला आहे, तर बच्चूभाऊ कडू यांच्या प्रकृतीकडे पाहता महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळू नये, परिस्थिती चिघळू नये याकडे शासनानं लक्ष द्यावं आणि त्यांच्या न्याय मागण्या मान्य करून तात्काळ उपोषण सोडावं अशी आमची मागणी आहे।